अरे भाई चल ना लवकर, तू काय बसलाय? अरे कधीपासून तुला फोन करतो, तू फोन पण नाही उचलत आहे. अरे भैया शिवजयंती आहे, मस्त गाड्यांना झेंडे लावलेत, मिरवणूक काढायच्या, खूप तयारी करायची. तू चल रे लवकर, टाइमपास करू नको. बस यार. अरे काय बस? अरे बघ दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी पण जल्लोष करायचा आहे भाई. आपल्या मंडळाचं नाव झालंच पाहिजे, एरियामधले सगळे बोलले पाहिजे शिवजयंती केली तर आपल्या मंडळानेच. हे बघ मस्त डीजे लावलाय, आपल्याला नाचायचंय, धिंगाणा करायचा, जल्लोष करायचा. तू चल रे लवकर. नाचायचंय, धिंगाणा घालायचंय. हा मग अजून काय करणार? आपण तेच लोक ना ज्यांनी छावा सिनेमा आल्यावर आपले राजे लेझिम खेळतात म्हणून विरोध केला. हा मग बरोबर आहे ना, आपले राजे असे असे नाचताना दाखवू शकतात. हो, आणि आपणच त्याच राजांच्या जयंतीला डीजेवर नाचायचं, धिंगाणा घालायचं, हे मात्र बरोबर आहे. आणि आपण केलेल्या त्या विरोधामुळे आपल्याच महाराष्ट्रातल्या मातीतला लेझिम खेळतानाचा तो सीन काढूनही टाकला. हे पाहून आपल्याला आनंद झालाच असेल ना. पण भावा, तो सिनेमा पाहून एक गोष्ट नक्की जाणवली, किमान 30 सेकंद तरी लेझिम खेळताना राजांच्या आयुष्यात थोडा तरी आनंद होता. तो पण बघवता नाही आला आपल्याला. हे आपलं दुर्दैव. मावळा तू न मावळून तू कधीच गेला नाही.